प्रेक्षकांनो, जुळली गाठ ग ह्या मालिकेच्या 29 जूनच्या एपिसोडमध्ये अतिशय इंटरेस्टिंग भाग जो आहे तो लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे. आता इकडे भाऊ आणि पराग हे दोघेही दामिनीला जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलेले असतात. एवढ्यामध्ये ह्या टपरीवाल्या व्यक्तीने सावीला आणि या धैर्याला जे काही बघितलेलं असतं त्याला सुद्धा ह्या परागने तिथे पकडून आणलेलं असतं. तर आता इकडे भाऊ जे असतात ते दामिनीला बोलतात की आपण एक काम करूयात, पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात आणि कंप्लेंट देऊयात. धैर्यसुद्धा नाही आहे आणि इकडे सावीसुद्धा कुठे पळाली ते माहीत नाही आहे. तर दामिनी बोलते की नाही, कुठे जाता पोलीस स्टेशनमध्ये नाही जायचं असं दामिनी बोलत असते. तेवढ्यामध्ये भास्कर जो आहे तो बोलतो की आम्ही खूप शोधलं, अगदी जंगलामध्ये आई आणि मी गाडी घेऊन फिरत होतो. तर आता इकडे भाऊ जे आहे ते बोलतात की मी जाऊ का त्यांना शोधायला. तेव्हा दामिनी बोलते की नाही, तुम्ही नका जाऊ. अहो, हे दोघे जातील, तुम्ही कशाला जाताय भाऊ, असं दामिनी जे आहे ती भाऊंना बोलत असते. आणि तुम्ही काळजीच करू नका, आम्ही पोलिसांना सर्व काही कळवलं आहे, तुमचा विश्वास नाही का आमच्यावर, असं दामिनी जेव्हा भाऊंना बोलत असते. तेव्हा आता इकडे दामिनी बोलते की शेवटी तुम्ही पण एका मुलीचे बाप आहात, त्यामुळे मला तुमची काळजी कळते, असं पण दामिनी जी आहे ती बोलत असते. शेवटी सावी आणि धैर्यला आम्ही शोधून काढू, तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जाऊन आराम करा. शेवटी कसं आहे माहीत आहे का, ह्या विचित्र वातावरणामध्ये तुम्ही जंगलामध्ये फिरणं बरं नाही आहे, असं ही दामिनी जी आहे ती भाऊंना बोलते. आणि पराग तू एक काम कर, भाऊंना घेऊन घरी जा, असं पण इकडे दामिनी ही परागला बोलते. त्यावर भाऊ जे असतात ते बोलतात की मी जातो पुन्हा तिकडे, परंतु मला जर धैर्य आणि सावीबद्दल काही समजलं तर नक्कीच कॉल करून सांगा, असं भाऊ या दामिनीला बोलतात. तर दामिनी हो असं बोलते. त्यावर इकडे आता भाऊ आणि पराग जे आहे ते दोघे इकडे या आपल्या गाडीमध्ये बसण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा इकडे दामिनी जी आहे ती त्या टपरीवाल्या व्यक्तीवर खूप चिडते आणि बोलते की याला सोडू नका. तेव्हा तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की प्लीज मला सोडा, परंतु भास्करने त्याला पकडलेलं असतं आणि भास्कर काही त्याला सोडायला तयार नसतो. बाकीच्या आता अवंती नीता तिथेच असतात. तर विलास जो आहे तो बोलतो की जंगलामध्ये खूप माणसं पाठवलेत, परंतु तिथे काही कुणी सापडलं नाही आहे. दामिनी बोलते की एकदा पुन्हा माणसं जे आहे ते पाठवायलाच हवे आणि लवकरात लवकर आपल्याला हे निर्णय घ्यावा लागतील, असं पण दामिनी बोलते. धैर्य अजून घरी आलेला नाही आहे, त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं पण इकडे ही दामिनी बोलत असते. तर इकडे विराई जवळ उभी असते. तेव्हा आता इकडे भास्कर आणि विलास जे असतात ते एकमेकांकडे बघत असतात. दुसरीकडे सावी जी आहे ती इकडे आजीबाबांच्या घरात असते. तेव्हा आजीबाबा ह्या सावीला बोलतात की अगं हे खूप भयान आहे बाळा, तू हे कसं सिद्ध करणार गं. तेव्हा सावी बोलते की आजोबा मला माहीत नाही आहे, आता येणारा काळच आता ह्या सर्व प्रश्नांची उत्तर देईल, असं सावी जी आहे ती आजी आजोबांना बोलते. आणि मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे आजी आजोबा, तुम्ही मला सून मानलेलं आहे ना, मग खरंच माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, मी वेडी नाही आहे, असं जेव्हा आता ही सावी बोलत असते. त्याच वेळेस इकडे धैर्य जो आहे तो शुद्धीवरती येतो आणि तो लगेच सावी असं बोलतो. आता सावी अशी हाक मारताच बाबा लगेच तिथं जाऊन बसतात आणि धैर्यला चेक करू लागतात. आणि तेव्हा इकडे धैर्याने डोळे उघडलेले असतात. हे बघून आजी बाबा खूपच खुश होतात. त्यावर धैर्य जो आहे तो माझी सावी कुठे असं म्हणत असतो. आणि तुम्ही कोण आहे बाबा, असं धैर्य या बाबांना बोलत असतो. तर आजी बाबा बोलतात की बाळा तू आमच्या घरात आहे. तेव्हा इकडे धैर्य त्यांना विचारतो की मी इथे कसा आलो. त्यावर इकडे सावी कुठे असं जेव्हा आता धैर्य बोलत असतो तेव्हा सावी आता धैर्याच्या अगदी समोरच उभी असते. आणि सावी आता खूप खुश होऊन धैर्याकडे बघत राहते. बघा मुजुमदार निवास जो आहे त्याच्यामध्ये इकडे आता दामिनी जी आहे ती खूप विलासवर चिडलेली असते. ती बोलते की तुम्हाला एक कामसुद्धा धड करता येत नाही आहे, मला तर पूर्णपणे लाज वाटायला लागली. काय करायचं तुम्ही, जंगलामध्ये जाऊन त्या धैर्य आणि सावीला शोधायचं होतं, ते सुद्धा जमलं नाही तुम्हाला. वीरा जे आहे ते बोलते की आत्या तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी जाते तिकडे आणि शोधते त्यांना. शेवटी आता वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु धैर्य आणि सावी मी एकत्र बघू शकत नाही. ती सावी जर मला दिसली ना तर मी जीव घेईल तिचा, असं ही वीरा बोलत असते. तर दामिनी जी आहे ती बोलते की तू शांत बस वीरा, सावीला संपवायचं माझ्याच हातात आहे आता. ते दोघे एकत्र
राहणारच नाही असं पण दामिनी बोलत असते. आणि त्याच वेळेस मित्रांनो, विलास आणि हा भास्कर हे दोघेही जेव्हा बोलत असतात तेव्हा आता इकडे सावी आणि धैर्य जे आहे ते दरवाजामध्ये आलेले असतात. दामिनी बघत असते, विलासही बघत असतो, भास्करही बघत असतो. आणि जेव्हा धैर्य आणि सावी एकमेकांचा हात धरून तिथे आलेले असतात, आता कुणालाच बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते. कारण आज सावी आणि आपला धैर्य हे दोघेही दरवाजामध्ये येऊन उभे राहतात. आणि इकडे आता दामिनी आणि भास्कर, विलास एकमेकांकडे बघत राहतात. बघा मित्रांनो, आता मुजुमदार निवासमध्ये ह्या दोघांची एंट्री झालेली असते. इकडे धैर्य जो आहे तो आपल्या आईला बोलतो की मी आणि सावी कायम एकत्र असणार आहे, आम्हाला दोघांना कुणीच बाजूला करू शकत नाही असं पण इकडे धैर्य जो आहे तो इकडे दामिनीला बोलत असतो. त्यावर दामिनी खूप टेन्शनमध्ये येते. दामिनी बोलते की हे दोघे रात्री एकत्र होते की काय. आणि तेव्हा मात्र इकडे आता दामिनी समोर ही सावी उभी असते. सावी तर खूप रागाने ह्या दामिनीकडे बघत असते. वीराई समोर असते. अवंती आणि नीता तर खूपच खुश होतात. त्यावर दामिनीची आई ती आपल्या मनाशी बोलते की ही माझ्याकडे असं का बघते, हिची स्मृती परत आली की काय असं दामिनी आपल्या मनाशी बोलते. आणि दामिनी जी आहे ती लगेच पळतच इकडे या आपल्या धैर्यासमोर जाऊन उभी राहते. आणि इतक्या दिवस तुम्ही कुठे होता असं विचारू लागते. तर दामिनी खूप नाटकं करण्याचा प्रयत्न करत असते. आणि दामिनी बोलते की आम्ही तुम्हाला खूप शोधलं, तुम्ही नेमकं होतात कुठे, सावी कुठे सापडली बाळा तुला असं पण इकडे ही दामिनी नाटकं करत बोलत असते. अरे आम्ही तुम्हाला खूप जंगलामध्ये शोधलं, नाही दिसले तुम्ही आम्हाला असं पण इकडे ही दामिनीची आई ती बोलत असते. आणि त्याच वेळेस इकडे दामिनी लगेच आता सावीच्या तोंडावरून हात फिरवणार तर सावी जी आहे ती लगेच धैर्याच्या पाठीमागे जाऊन लपते. आणि इकडे आता दामिनीला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला वाटतं की हिला सर्व काही आठवतं की काय आता. तेव्हा मात्र इकडे ही सावी जी आहे ती आता जेव्हा ह्या धैर्याचा हात धरून तिच्या जवळच उभी असते तेव्हा वीरा खूप रागाने त्यांच्याकडे बघत राहते. प्रेक्षकांनो, नेमकं आता पुढे काय होणार. आता तर इकडे धैर्य सावीला घेऊन घरी आलाय, आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.